कोरोची व कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ व हातकणंगले पंचायत समिती कबनूर पश्चिम पंचायत समिती निवडणूक 2026 महायुतीचे अधिकृत उमेदवार कोरोची कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ उमेदवार कुमार कांबळे, हातकणंगले पंचायत समितीकडून पश्चिम अधिकृत उमेदवार प्रकाश पाटील या प्रसंगी उपस्थित बाळासाहेब पाटील, सौ विजया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, माजी उपसरपंच सुधीर लेगाडे, उपसरपंच बाळासाहेब माने, भाजप मंडळ ग्रामीण अध्यक्ष नगरसेवक अनिल डाळ्या, नगरसेवक रवी राजपुते, युवा नेते अभिजित खवरे, भागातील मतदार व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आपण आलेलो आहे. जिल्हा परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्या समोर आहेत कुमार कांबळे साहेब, प्रकाश पाटील साहेब आहेत. आपण जाणून घ्या ते कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे इलेक्शनला सामोरे जात आहेत. साहेब जय शिवराय. मी कुमार मारुती कांबळे, जिल्हा परिषदचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवार दिलेले आहे. त्याचबरोबर विकासाबद्दल बोलायबद्दल आमची ग्रामपंचायत असून ते, जिल्हा परिषद असून ते, त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून आणि आमचे आमदार राहुल आवाडे साहेब, त्याचबरोबर हळवणकर साहेब, प्रकाश आवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला दोघांना कामाच्या याच्यावर विकास कामाच्या जोरावर आम्हाला दोघांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर आमच्या गावाचे सरपंच, उपसरपंच यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर या ठिकाणी विकास कामे झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न असो, महिलांचा विषय असो, त्याचबरोबर रस्ते गटर तर प्रत्येक भागाभागात रस्ते गटर झालेले आहेत. त्याचबरोबर इथून पुढे पण आमचा ध्येय असे की शिक्षण, जे मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांच्यासाठी पण आमचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर शिक्षणाला सुद्धा आम्ही जास्त पैकी महत्त्व देत आहोत. कारण शिक्षण घेतल्याशिवाय पण विद्यार्थी घडत नाही. विद्यार्थी घडला तर तो नोकरी वगैरे जे व्यवसाय करू शकतो. त्यामुळं आमचा उद्देश आहे की गावाचा विकास, सर्वांगीण विकास कसा होईल हा आमचा उद्देश आहे. साहेब आपल्या कबनूर चौकामध्ये एक बोर्ड लावला होता की गुन्हेगारी प्रवृत्तीला आपण कसे रोकायला म्हणून. साहेब आमदार म्हणा किंवा माझे आमदार म्हणा ही गोष्ट थांबवू शकते का साहेब? काय थांबवणार की काय, कसं आहे, गुन्हा घडला किंवा त्याच्याबद्दल म्हणजे ते संशय म्हणून असतं, अजून ते हे सिद्ध झालेलं नसतं. पण उगाच वापा करायचं त्या विषयावर कसं आहे, आपल्याला त्या विषयावर बोलायला पण नको वाटतं. कारण का गावाला माहिती आहे काय झालेलं आहे, परिस्थिती काय झालेली आहे गावाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे त्या विषयावर मला न बोललेलं चांगलं. पण गुन्हेगारी ही मोडून निघायला पाहिजे या मताचा मी आहे. साहेब महिलांच्या बाबतीत सर विकासासाठी किंवा सबलीकरणासाठी साहेब आपलं काय प्लॅनिंग असणार आहे? का महिलांच्या ज्या महिला सबलीकरण असेल किंवा महिला बाल कल्याणाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्यांच्या पण पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. महिला बचत गट असून दे, बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आमचे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांना सबलीकरण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहावं हे आमचा उद्देश असणार. साहेब तुम्हाला आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी योजना जी केलेली आहे त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी आमच्या सोबत हे असणार आहे. साहेब नमस्कार. ज्येष्ठ नागरिकांसाठी साहेब आपलं काय प्लॅनिंग असणार आहे? का ज्येष्ठ नागरिकांसाठी मी तुम्हाला सांगतोय का, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा आपला युवा वर्ग असेल, आमच्याकडे एक हा त्यांच्याकडे आता अजेंडा तयार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. साहेब तुम्हाला सांगतोय का की आता आम्ही लई वर्ष झालं बघायला लागलोय की त्यांचं सकाळचं आणि संध्याकाळचं त्यांचं एक बसायचं ठिकाणच नाही आहे साहेब. जे ठिकाण होतं ते किरकोळ ते अतिक्रमणाच्या ह्याच्याखाली ते मोडून गेलं आहे. आमचं एकच आता प्लॅनिंग आहे की त्यांना कुठेतरी एका ठिकाणी त्यांना कुठेतरी बसायचं ठिकाण संध्याकाळचं त्यांचा एक विरंगुळा चांगला व्हावा ह्या दृष्टिकोनाने आम्ही आता ह्या निवडणुकीनंतर आम्ही पहिला प्रयत्न आम्ही शासनाकडे तो करणार आहे.
आणि मुलांच्यासाठी म्हटला गेला तर जिल्हा परिषदेच्या शाळेची काय अवस्था आहे तुम्हाला पक्का माहिती आहे. आता प्रायव्हेट शाळेमध्ये सगळ्यांची परिस्थिती नसत्या, परंतु जिल्हा परिषद शाळा ह्या कशा सक्षम होऊन त्या कशा चांगल्या आणि काही चांगल्या पद्धतीचं दर्जा शिक्षण मिळावं ह्यासाठी आमचा आता पुढला ध्येय असणार. एवढंच मी सांगतो तुम्हाला. साहेब आता जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी शाळा नामशेष होत चाललेल्या आहेत होय, साहेब. होय, आणि कसं आलंय की आता सगळी प्रायव्हेट हायस्कूलकडे वळत आहेत होय, साहेब. होय, होय. मग तुम्ही त्या दर्जा शिक्षणासाठी काय करणार साहेब का? हा मी ते सांगाल तुम्हाला ते त्याचं मूळ कारण काय तुम्हाला सांगतोय का की शिक्षण जिथं आता आपलं आहे त्या शिक्षण त्या शाळेमध्ये असणारी जी गैरसोय पालकांचं काय मत आहे तुम्हाला सांगतोय का. पालकांचं आपलं काय बी होऊ दे परंतु आपली मुलं चांगल्या ठिकाणी शाळा शिकावं असं हे पालकांचं मत आहे. आम्ही घरोघर जाऊन तुम्हाला पटणार नाही, आता आमच्या जिल्हा परिषद सदस्य इथं आहेत आमच्याकडे, आता आमच्या भागामध्ये जिल्हा परिषद आम्ही शाळा उभी केल्या. तुम्ही येऊन बघा, तिथे येऊन बघा. चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय का तिथे खेळ असू दे एकदम राज्यस्तरीयवर आता आमची मुलं साहेब चमकल्या. तिथून पुढे देखील प्रत्येक कबन असू दे किंवा कोर्टी असू दे तिथं आम्ही त्या मराठशाळा कशा चांगल्या पद्धतीने हे होतील ह्याच्याकडे आमचं नक्की त्याचा म्हणजे आमचा ध्येय असणार.